अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी जे व्हिडिओ सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार असतात, त्यामुळे तुम्ही हे उपाय करत जा। कारण कसं असतं बघा, आपल्याला एखादी गोष्ट त्रासदायक झाली, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, मग ती कुठली असू दे, पैशासंदर्भात, मुलांच्या लग्नासंदर्भात, शिक्षणासंदर्भात किंवा घरातल्या दोष संदर्भात, तर आपण काय करतो, एखाद्या ब्राह्मणाकडे जातो किंवा कुंडली जे बघतात त्यांच्याकडे जातो आणि आपण आपल्या घरातले प्रॉब्लेम त्यांना सांगतो, कुंडली दाखवतो। त्यावेळेला ते काय करतात, गुरुजी ते ब्राह्मण जे असतील ते काय करतात, एकतर आपल्याला शांती करायला सांगतात। मग काल सर्पाची शांती असो किंवा नवग्रहाची शांती असो किंवा पितृदोष शांती असो किंवा एखादा खडा देतात। अशा वेळेला तुम्हाला तिथे 10-20 हजार खर्च करावे लागतात आणि प्रत्येकाकडे एवढा पैसा असतो असं नाही। पण मी जे उपाय सांगणार आहे ते घरच्या घरी, आपल्या घरात जे साहित्य आहे किंवा आपल्या घरात कमी वेळातले उपाय आहेत, त्यामुळे उपाय नक्की करत जा, तुम्हाला त्याचा फायदा होणार। उपाय जे मी सांगते ते श्रद्धेनं केला, विश्वासानं केला, मी सांगितल्या तसेच्या तसे केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार। उगीच व्हिडिओ ऐकायचा, बघू करून झाला फायदा तर ठीक, नाही तर नाही। मी व्हिडिओ सांगते, तुम्हाला इच्छा असेल तर करा, नसेल तर सोडून द्या। माझी काय कुणावरती सक्ती नाही किंवा जबरदस्ती नाही, पण उपाय सांगते ते मी स्वतः अवलंबले केलेले असे उपाय मी सांगते, त्यामुळे उपाय करू। आता बघा, 10वीच्या मुलांच्या एक्झाम आहेत किंवा आपल्या इतर मुलांच्या पहिलीपासून एज्युकेशनपर्यंतच्या मुलांच्या एक्झामचा पिरियड आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षा असू दे, मुलं इंजिनिअरिंगला असू द्यात, 10वीला असू द्यात, पहिली 5वी 10वी 8वी 9वी कुठल्याही परीक्षा देत असतील तर ती मुलं खूप स्ट्रेसमध्ये असतात, खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्यावेळेला पालकांना सुद्धा त्यांचं टेन्शन असतं मुलांना आपल्या। आज हल्ली प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटत असतं की माझा मुलगा चांगल्या मार्काने, चांगल्या गुणाने, चांगल्या टक्केवारीने पास व्हायला पाहिजे, तो पहिल्या नंबरनं पास व्हायला पाहिजे, तो अमुक व्यक्ती झाला पाहिजे, तो इंजिनियर झाला पाहिजे, तो डॉक्टर झाला पाहिजे, तो क्लास 1 अधिकारी झाला पाहिजे, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। त्यामुळं आईवडीलसुद्धा मुलांच्या एक्झाममध्ये खूप टेन्शनमध्ये असतात। ह्यासाठी मी हा उपाय सांगणार। काय असतं बघा, आपण आपल्या मुलांना अभ्यासाला बसवतो, त्यावेळेला आपण योग्य दिशेला तोंड करून मुलांना अभ्यासाला बसवत नाही। काही जण उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य कोपरा जो आहे त्या ईशान्य कोपऱ्यात जर तोंड करून मुलांना अभ्यासाला बसवत असतील तर त्या मुलांचे पाय दुखणे किंवा मुलांची आजारपण वाढणं किंवा मुलांची तब्येत बिघडणं असं होत असतं। तर काय करायचं बघा, एक तर उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवा, नसेल तर पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवा। सूर्य कोणीकडे उगवतो, पूर्वेकडं, म्हणजे उगवती दिशा जर असेल त्या उगवते दिशेला जर तुम्ही मुलांना अभ्यासाला पूर्व दिशेला तोंड करून जर अभ्यासाला बसवलं तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात सर्व चांगलं होईल किंवा मुलं यशस्वी होतील। मग मुलं कुठल्याही परीक्षा देऊ देत, फक्त त्यांना सूर्य ज्या दिशेनं उगवतो त्या दिशेला तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवायचं। आणि जास्तीत जास्त तुमचं घर आहे आणि घराच्या उत्तर भिंत आहे, उत्तर भिंतीला पूर्वेकडे तोंड करून जर तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवलं तर अगदी 1001% मुलं चांगल्या मार्कानं पास होतील। पण हे उपाय करत असताना मुलांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे, एकाग्रतेनं अभ्यास केला पाहिजे, ते वाढसुद्धा होते, मुलांची एकाग्रता वाढते, मनात केलेला अभ्यास लक्षात राहतो। हे तुम्ही करून बघा। फक्त मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे, मुलगा हा झाला पाहिजे, तो झाला पाहिजे असं न करता आईवडिलांनी सुद्धा मुलांना योग्य दिशेकडे तोंड करून जर बसवलं तर मुलं नक्की यशस्वी होतील। हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आता मुलांच्या एक्झाम चालू आहेत, त्यामुळे प्रत्येक पालकांना हा व्हिडिओ उपयोगी येईल। ज्यांना माहीत नाही दिशा, ते दिशेप्रमाणे मुलांना बसवतील, त्यामुळे शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा।
ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कोणाचाही यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करत जा। तुम्ही एक सबस्क्राईब केला तर तुमचं काही नुकसान होत नाही, पण यूट्यूब जे बनवतं त्यांना तुमचा सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून ते अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित होतात। माझ्या मुलीनं सुद्धा डेली व्लॉगचे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवले, तिचे सुद्धा मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, सपोर्ट द्या, कारण कुणालाही सपोर्ट दिला तर त्याला आनंद होतो आणि तो पुढे जातो। प्रत्येकाला पुढे न्या, यशस्वी करा। तुम्हालाही स्वामी समर्थ महाराज पुढे नेतील, यशस्वी करतील। श्री स्वामी समर्थ।